यंदा विक्रमी उष्म्यानं नागरिकांना हैराण केलेलं असतानाच मान्सूनची गुड न्यूज मिळाली आहे। देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे। 20 किंवा 21 मे रोजी तो केरळच्या किनारपट्टीवरती धडकेल, तर पुढील काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात मान्सूनची बरसात होईल असा अंदाज आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली। राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय। या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। ज्यांना 15 वर्ष भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना भाऊ मुख्यमंत्री झाला आणि भोंग्याचा त्रास व्हायला लागला असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला। यांचे लाडके देवेंद्र मुख्यमंत्री होते तेव्हा त्रास झाला नाही असा टोला राऊत यांनी पुण्यातल्या सभेत लगावला। जो रात्रभर जागतो त्याला आजांचा त्रास होतो, जो दुपारी 2 पर्यंत झोपतो त्याला काकड आरतीचा त्रास होत असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता लगावला। दुपारपर्यंत कोण झोपतं हे महाराष्ट्राला माहीत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। पहाटेच्या अजान आणि मंदिरातील पूजेसाठी भोंग्याचा वापर करणार नाही अशी भूमिका सर्व धर्मियांनी घेतली। अंबरनाथमध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्मियांची बैठक पोलिसांनी घेतली। या बैठकीत दोन्ही धर्मियांनी भोंग्याचा वापर करणार नसल्याचं सांगितलं। भोंगा आणि मशीद प्रकरणात 300हून अधिक जणांविरोधात ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। अनेक मनसेच्या नेत्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नवाब मलिकांच्या याचिकेवरती आज पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे। मलिकांची न्यायालयीन कोठडी आज संपते, त्यामुळे त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ होणार की काय हे आज स्पष्ट होईल। भीमा कोरेगाव हिंसाचाराला तत्कालीन भाजप सरकारच जबाबदार आहे। तसंच हिंसेवरती नियंत्रण मिळवता आलं असतं पण तसं केलं गेलं नाही असा आरोप शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केला। कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे। कोल्हापुरात आता 2 महानगरपालिका असणार आहेत। नगरविकास खात्याने इचलकरंजी नगर परिषदेला महानगरपालिका म्हणून घोषित केलंय। खासदार धैर्यशील माने यांनी तशी माहिती दिली, त्यामुळे आता राज्यात 28 महानगरपालिका असणार आहेत। राज ठाकरेंच्या अल्टिमेटम नंतर आता मुंबई पोलिसांनी ध्वनी प्रदूषण गांभीर्यानं घेतलंय। ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी हाताळण्यासाठी तब्बल 91 अधिकाऱ्यांची फौज मुंबई पोलिसांनी तैनात केली आहे। केवळ भोंगेच नाही तर सण आणि उत्सवाच्या निमित्तानं जोरजोरात ढोल ताशे वाजवणं, साऊंड सिस्टीमवरून गाणी लावणं, आवाजाचे फटाके उडवणं यासाठी मुंबईकर आता अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकणार आहेत। खतांच्या टंचाईमुळे येत्या काही दिवसात भाजीपाला महागण्याची भीती निर्माण झाली आहे। यापूर्वी कधी नव्हते इतके देशभरात खतांचं संकट निर्माण झालं असून त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी भाज्यांची उन्हाळी लागवड झालेली नाही। 2 ते 3 महिन्यांनी भाज्यांचा तुटवडा जाणवेल, त्यामुळे दर कडाडतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सीईटी प्रवेश परीक्षांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना आता 11 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। सीईटी सेलनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली। वीज वाहिन्या देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागाचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद असेल अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली। डोंबिवलीतील 12 फिडरवरचा वीज पुरवठा बंद असणार आहे। अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांच्या नगरसेवकांची मुदत संपून 2 वर्ष झाली आहे। गेल्या 2 वर्षांपासून दोन्ही शहरांचा कारभार प्रशासकीय राजवटीखाली हाकला जातोय। मात्र पालिकेतील अधिकाऱ्यांवरती लोकप्रतिनिधींचा कोणताही अंकुश नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केलाय। बदलापूर पश्चिमेच्या गांधीनगर परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे पूर्णपणे चाळण झाली आहे। खड्डेमुळे रस्त्यातून प्रवास करताना वाहन चालकांची मोठी कसरत होतीये। पावसाळ्यात तर इथल्या त्रासात आणखी भर पडतेय। वाढलेला उकाडा आणि कमी झालेले तिकीट दर यामुळे प्रवाशांनी वातानुकूलित लोकल गाडीला पसंती दिली। काल मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकल तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला। हा प्रतिसाद इतर दिवसांच्या तुलनेत चांगला असल्याचा दावा मध्य आणि पश्चिम रेल्वेनं केलाय। नागपूरमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या आपली बस या सेवेतील 32 बसेसची योग्यता तपासणीत झालेली नाही, तरीही या धोकादायक बसेसमधून नागपूरकरांचा प्रवास सुरूच आहे। गेल्या 1.5 महिन्यात 3 बसेसला आग लागली आणि सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही। ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 12वी गुरुत्व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम आज आणि उद्या करण्यात येतंय। त्यामुळे ठाण्यात 2 दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे। पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय।
नागपूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही भटकंती करावी लागते। शहराच्या अनेक भागांमध्ये कुठे 1 तास तर कुठे 2 तासच पाणी मिळतंय। दूषित आणि कमी दाबानं पाणी ही नित्याचीच समस्या झाली आहे। जलसंपदा विभागाच्या सिंचनासाठीच्या नव्या धोरणामुळे सांगलीकरांना वारणा नदीचं पाणी मिळणार आहे। म्हैसाळ इथे छोटं धरण बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे। त्यासाठी 200 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं। पालघर जिल्ह्यातल्या झांझरोळी धरणाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। त्यामुळे या धरणावरती अवलंबून असलेल्या पालघर तालुक्यातील 19 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या 3 आठवड्यांपासून दुरुस्तीचं काम सुरू आहे। विदर्भात बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा 44 अंशांच्या आसपास आहे आणि याच विभागात 8 आणि 9 मे रोजी तुरळक भागात पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे। पुढील 3 ते 4 दिवसांच्या कालावधीत तापमानाचा पारा काही प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे। अलिबागमधील रेवस आणि उरणच्या कारंजा बंदरादरम्यान महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून रोरो सेवेचं काम सुरू आहे। रेवस बंदरातील जेटीचं काम सध्या 60% पूर्ण झालं आणि ही सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबर 2022 पर्यंत वेळ लागण्याची शक्यता आहे। भारतातील काही राज्यात मानव हत्ती संघर्ष वाढल्याचं पुढे आलंय। विविध उपाययोजनांसह अथक प्रयत्न करून सुद्धा हा संघर्ष कमी होण्याऐवजी टिपेला पोहोचलाय। 2018 ते 2020 या कालावधीत 1401 व्यक्ती आणि 301 हत्ती मृत्युमुखी पडलेत। लाखो मुंबईकरांना अनेक नागरी सुविधा देणाऱ्या पालिकेविरोधात तक्रारी घटल्याची समाधानकारक आकडेवारी प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आली। पाणी पुरवठा, पर्जन्य, जलवाहिन्या, रस्ते, परवाना, गार्डन, कचरा व्यवस्थापन आणि इतर नागरी सुविधांबाबत पालिकेकडे या तक्रारी दाखल करण्यात येतात। भाताच्या आगारात सूर्यफुलं सुद्धा बहरू लागली आहेत। मावळ तालुका भात पिकासाठी ओळखला जातो, मात्र पवन मावळातील बेबडओवळ परिसरामध्ये एका शेतकऱ्यानं शेतीत प्रयोग राबवत सूर्यफुलाचे उन्हाळी पीक घेतलं आणि सध्या हे पीक बहरात आलं असून सूर्यफुलाची पिवळी मनमोहक फुलं सध्या लक्ष वेधून घेत आहेत। धुळे जिल्ह्यात वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढल्यानं महावितरणनं वसुली मोहीम हाती घेतली। जिल्ह्यातील 5000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झालाय। धुळे जिल्ह्यात 3,14,000 घरगुती वीज ग्राहक आहेत। त्यापैकी तब्बल 14,167 ग्राहक थकबाकीदार असून त्यांच्याकडे 4,13,00,000 रुपयांची थकबाकी आहे। माढा तालुक्यातील मिटकलवाडी इथे एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली। या महिलेच्या सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप महिलेच्या वडिलांनी केलाय। अंजली सुरवसे असं या महिलेचं नाव असून या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पती हनुमंत सुरवसेसह इतर 6 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेवण दिलं नाही या कारणातून एका मुलानं स्वतःच्या आईची हत्या केली। सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातल्या आगळवाडीतली ही घटना। राजक्का जाधव असा हत्या झालेल्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचं नाव आहे। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। बुलढाण्यातील पिंपळगाव काळे इथे राहणाऱ्या 26 वर्षीय युवकाचा खून झालाय। अजय राऊत असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी 4 गुन्हा दाखल झालाय। कुऱ्हाडीनं वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली। जळगावातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली। याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। गावठी पिस्तूल घेऊन जळगावात दहशत पसरवणाऱ्या संशयित आरोपी सुपड्याला पोलिसांनी अटक केली। त्याच्या ताब्यातील पिस्तूल हस्तगत केलंय। पिंपराळा परिसरातील निलेश उर्फ सुपड्या चंद्रकांत ठाकूर हा तरुण हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जिल्ह्यात बेरोजगार आरोग्य सेवकांना लुटणारं रॅकेट सक्रिय झालंय। त्रुटी दूर करून परमनंट नियुक्ती आदेशाचा आमिष देऊन 50,000ची मागणी केली जाते। तसे फोन कॉल अनेकांना करण्यात आलेत। या रॅकेटमध्ये उत्तर भारतीय भामट्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे। आरोग्य भरती परीक्षेतील उमेदवारांची यादी मिळवून त्यांना फोन केले जात आहेत। लाईफ जॅकेट्समुळे पर्यटकांचा जीव वाचला। ओडिशाच्या बालासोर इथली ही घटना आहे। चिलिका तलावामध्ये बोट उलटली। यामध्ये 1 जण बेपत्ता आहे, मात्र 11 जणांचा जीव वाचलाय। मंदिरामध्ये दर्शन घेऊन हे सगळे भाविक परतत असताना त्यांची बोट बुडत होती। वाशिम जिल्हा सत्र न्यायाधीश रचना तेहरा यांच्या गाडीला भीषण अपघात झाला। वाशिम पुसद महामार्गावरील जागमाथा वळणावरती रात्री 10च्या सुमारास हा अपघात झाला असून यात न्यायाधीश रचना तेहरा यांच्यासह चालक किरकोळ जखमी झाले। जळगाव इथे दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे। जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गुलाब बाविस्कर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे।
जळगाव शहरातील भूषण कॉलनी इथे नाश्ता सेंटरच्या गॅस सिलेंडरनं पेट घेतला। यात 2 जण किरकोळ जखमी झाले। ही घटना समोर आली आहे। सोलापुरातील दत्त चौक परिसरातील डीपीनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली। सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे आग लगेच आटोक्यात आली, परंतु इतका भव्य ज्याच्यावरती नवी पेठ दत्त चौक राजवाडा चौक विद्युत लोड असतो तरी देखील हा डीपी अजूनही काढण्यात आलेला नाही। लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्तानं खासबाग मैदानात महाताल वाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमात प्रख्यात बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे पंडित राकेश चौरसिया यांचं सुरेल बासरी वादन झालं। राकेश अँड फ्रेंड ग्रुपनं सुरेल बासरी वादन केलं। पाकिस्तानचे ISI प्रमुख भारतामध्ये खालिस्तानी चळवळी वाढवण्याच्या तयारीत आहेत, तसं धक्कादायक खुलासा एका अहवालामधून करण्यात आलाय। हरियाणाच्या कर्नालमध्ये 4 संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाकिस्तानची इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स भारतामध्ये खालिस्तानी चळवळ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे। काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भुयार खणल्याचं समोर आलं। 150 मीटर लांबीचं हे भुयार आहे। पाकिस्तानी दहशतवाद्यांनी खणलेल्या भुयाराचा सध्या शोध सुरू आहे। अमरनाथ यात्रेत अडथळा आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली, मात्र पाकिस्तानचा हा कट भारतानं उधळून लावला। कोरोना संपताच देशात नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केली, तर या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही, भाजपचे नेते जनतेची दिशाभूल करतायत असं प्रत्युत्तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावरती आहेत। अयोध्येत ते हनुमानगडी आणि राम मंदिराला भेट देणार आहेत। यानंतर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचं ते अनावरण करणार आहेत। देशातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केली। 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत 47 लाख लोकांचा मृत्यू झाला। ही आकडेवारी केंद्र सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीच्या दुप्पट आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मोफत वीजेबाबत मोठी घोषणा केली। मोफत वीज अनुदान ऐच्छिक असेल अशी घोषणा केजरीवालांनी केली असून आता अनुदान मागणाऱ्यांनाच मोफत वीज मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जिटो कनेक्ट 2022च्या उद्घाटन सत्राला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील। जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ही जगभरातील जैन समाजातील धार्मिक लोकांना जोडणारी जागतिक संस्था आहे। इटलीचे परराष्ट्र मंत्री लुईगी दी मायो आणि एस जयशंकर आज द्विपक्षीय चर्चा त्यांच्यात होणार आहे। 2020 ते 24 कृती आराखड्याच्या प्रगतीचाही आढावा घेतला जाईल। यानंतर ते वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची देखील भेट घेतील। दिल्ली सरकारनं खासगी शाळांसाठी नवी नियमावली काढली आहे। महागडी पुस्तकं, कपडे खरेदी करण्यासाठी सक्ती थांबवण्याच्या सूचना सरकारनं शाळांना दिल्या आहेत। तसंच किमान 3 वर्ष कोणत्याही खासगी शाळेनं शाळेच्या ड्रेसचा रंग, डिझाईन आणि इतर गोष्टी बदलता येणार नाहीत। या संदर्भात दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी माहिती दिली। जम्मू काश्मीरमधील मतदारसंघाची फेररचना करण्यात आली। काश्मीरसाठी विधानसभेच्या 47 तर जम्मूसाठी 43 जागा राखून ठेवत जम्मू आणि काश्मीरचा निवडणूक विषयक नकाशा नव्यानं आखण्यात आलाय। चंद्र आणि मंगळावरती यान पाठवल्यानंतर आता इस्रो शुक्राच्या कक्षेत भ्रमण करण्यासाठी अंतराळ यान पाठवण्याच्या तयारीत आहे। शुक्राला वेढून असलेल्या सल्फ्युरिक ऍसिडच्या ढगांखाली नेमकं काय आहे याचा शोध घेतला जाणार आहे। श्रीनगरमध्ये प्रशासनानं क्राफ्ट सफारीचं आयोजन केलंय। काश्मीरमधील कला सर्वांपर्यंत पोहोचावी आणि श्रीनगरमधील कलाकारांना वाव मिळावा यासाठी या सफारीचं आयोजन करण्यात आलंय। या सफारी दरम्यान काश्मीरमधील कलेची पर्यटकांना ओळख करून दिली जाते। उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये जिल्हा प्रशासनानं अनधिकृत बांधकामांवरती तोडक कारवाई सुरू केली। गाझियाबादमधील इंद्रपुरम भागातील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनानं बुलडोझर फिरवलाय। ओडिशातील मयूरभंजमधील नुआ गावात शिरलेल्या मगरीला वन विभागानं पकडून तिला नैसर्गिक अधिवासात सोडलंय। मगर नागरी वस्तीत शिरल्यानं भीतीचं वातावरण होतं। कानपूरमध्ये उष्णतेचा तडाखा वाढतच चाललाय। वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत। उत्तराखंडमधील केदारनाथचं मंदिर तब्बल 6 महिन्यांनंतर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय। आज सकाळी 6:26 मंदिराचे दरवाजे उघडले। यावेळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।
गुन्हेगार दिलीप डाखुरे जामिनावरती बाहेर आला होता. जवाहरनगर इथल्या काही वादातून त्याने एका युवकावरती गोळीबार केला. गोळी लागली नसली तरी युवकावरती तलवारीनं हल्ला करून तो फरार झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जिल्ह्यात बेरोजगार आरोग्य सेवकांना लुटणारं रॅकेट सक्रिय झालंय. त्रुटी दूर करून परमनंट नियुक्तीचा आदेश तसं आमिष दाखवून 50,000ची मागणी करण्यात येते. तसे फोन कॉल अनेकांना करण्यात आले. या रॅकेटमध्ये उत्तर भारतीय भामट्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्य भरती परीक्षेतल्या उमेदवारांची यादी मिळवून त्यांना फोन करण्यात येत आहेत. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रेती उत्खनन सुरू आहे आणि याची गंभीर दखल घेत पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या निर्देशानुसार रोडपारी खाडीमध्ये धाड टाकण्यात आली. रेती उत्खनन करून वाहून नेणाऱ्या 2 बोटी तसंच सक्शन पंप सुद्धा जप्त करण्यात आलाय. बीडमधल्या वडवणी इथे गेल्या 15 दिवसांपासून गावात वीज गायब असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 2 ठिकाणी जबरी चोऱ्या केल्यात. चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेनं खळबळ माजली असून गावातील वीज सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीला गेलेत. जळगाव शहरातील भूषण कॉलनी इथे नाश्ता सेंटरच्या गॅस सिलेंडरनं पेट घेतला. या दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. सोलापुरातील दत्त चौक परिसरातील डीपीनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे आग लगेचच आटोक्यात आली. परंतु इतका भव्य ज्याच्यावर नवी पेठ, दत्त चौक, राजवाडा विद्युत लोड असतो तरीही हा डीपी अजूनही काढण्यात आलेला नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही असं मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं. पंतप्रधानांनी लक्ष घालून ओबीसींचा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची ओबीसी आरक्षणाबाबतीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर भुजबळ बोलत होते. शिवसेना खासदार भावना गवळी ईडी कार्यालयामध्ये हजर राहिल्या नाहीत. त्यांच्या वतीनं त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे ईडी कार्यालयात आले होते. ईडीनं मागितलेली सर्व कागदपत्र गवळींच्या वकिलांनी जमा केल्याची माहिती मिळाली आहे. ईडीकडे गवळींच्या वकिलांनी 15 दिवसांची वेळ सुद्धा मागितली आहे. महिला उत्कर्ष मंडळाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भावना गवळींना चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावलं होतं. राज ठाकरेंनी चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जो रात्रभर जागतो त्याला अजानचा त्रास होतो. जो दुपारी 2 वाजेपर्यंत झोपतो त्याला काकड आरतीचा त्रास होत असल्याचा टोला विजय वडेट्टीवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता लगावला. दुपारपर्यंत कोण झोपतं हे महाराष्ट्राला माहीत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी. कोल्हापुरात आता 2 महानगरपालिका असणार आहेत. नगरविकास खात्यानं इचलकरंजी नगर परिषदेला महानगरपालिका म्हणून घोषित केलं. खासदार धैर्यशील माने यांनी याची माहिती दिली. त्यामुळे आता राज्यात 28 महानगरपालिका असणार आहेत. ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री व्हावा या रावसाहेब दानवे यांच्या भूमिकेशी मी सहमत असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितलं. पुढचा मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचा व्हावा आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस असं ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहणार आहोत स्पीड न्यूज. आज आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर असणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्याच्यासमोर तळाशी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार असून मुंबई गुणतालिकेमध्ये सर्वात खाली असून त्यांनी 9 पैकी तब्बल 8 सामने गमावलेत. तर गुजरातनं मात्र 10 पैकी 8 सामने जिंकत गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवलंय. नुकताच अभिनेता सोनू सूद शिर्डीला गेला होता. यावेळी त्यानं साई कृष्ण या दुकानाला भेट दिली आणि या दुकानात चहा, उसाचा रस आणि इतर काही वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. सोनूनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो या दुकानाची माहिती देताना दिसतोय आणि दुकानाची माहिती देत असताना तो आलेल्या ग्राहकांना उसाचा रस स्वतः बनवून देताना दिसला. जब शिर्डी आते हैं तो विनोद भाई, आरिफ भाई, डॉक्टर साहब तू भी आया. अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. पत्रकाराला मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी सलमान विरोधात अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या समन्सला दिलेली स्थगिती उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. सलमान खान सायकल चालवत असताना त्याचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सलमान आणि त्याच्या अंगरक्षकानं मारहाण केल्याचा आरोप आहे.
या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.